खरीप हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे, त्यामुळे सोयाबीन लागवड तंत्रज्ञान पेरणी ते काढणे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सामान्य शेतकऱ्याला सोप्या भाषेत समजलं पाहिजे. त्याच्याकरता जमिनीची निवड कशी करावी, मध्यम हलकी भारी तिन्ही आकारात जमीन चालते. त्याच्यानंतर वाण निवड कोणकोणते करावे, मध्यम जमिनीत, हलक्या जमिनीत, भारी जमिनीत. त्यानंतर प्री इमर्जन्स म्हणजे बीजनाशक कुठले वापरावे. त्यानंतर पोस्ट इमर्जन्स तणनाशक कोणते वापरावेत. पहिली फवारणी, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी कोणती घ्यावी. बीज प्रक्रिया आपण स्टेम फ्लाय आणि गर्डल बिटल अर्थात बीज प्रक्रिया करत असताना खोड माशी आणि चक्री भुंग्याचं व्यवस्थापन सुद्धा आपल्याला करावं लागतं. त्याच्यानंतर तुमचं प्लांट टू प्लांट अंतर काय असलं पाहिजे, रो टू रो अंतर काय असलं पाहिजे, उभाट वाढणाऱ्या वाणाला अंतर कसं घेतलं पाहिजे, फुटवा करणाऱ्या वाणाला अंतर कसं घेतलं पाहिजे, या संदर्भातली संपूर्ण जी माहिती आहे सोयाबीन लागवड तंत्रज्ञानाची ती आपण आपल्या ज्ञानेश्वर खरात पाटील युट्यूब चॅनलला टाकलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही भेट द्या. एक दोन तीन नंबरचाच व्हिडिओ दिसेल, तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यामध्ये अगदी सोप्या भाषेत, साध्या सामान्य शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत आपण सोयाबीन लागवड तंत्रज्ञान सांगितलेलं आहे. आपण याही पुढे सोयाबीनचे तणनाशक कोणते वापरायचे, फवारण्या कोणत्या करायच्या, कधी करायच्या, या संदर्भातली डिटेल माहिती आपल्या चॅनलच्या, इंस्टाग्रामच्या, फेसबुकच्या माध्यमातून देणार आहे. त्याकरता आपले प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया जे आहेत ते तुम्ही फॉलो करून ठेवा. धन्यवाद.